40 आणि 20 50 नाही 60 हा नाही 65 आणि हे 65 आणि 40 किती झाली हो भाभी? 105 येते ना. 105 ना. 105 और ये 10 हाँ. राणी वहिनी राणी वहिनी मॅरियाला पाहिलं का? अग मग ये बघ ना असते मी तस कुठतर. कुठं? इकडं का तिकडं? अगं बघ ना ग इथं एक तर काही सुधरा ना बाई मला. वहिनी माझ्या लग्नाच्या बांगड्या भरायच्या आहे. ओय मग ये. अगं असते ना इथंच बघ. जाय काय काम आहे काय नु राजकुमारींकडे हिचं. मारिया नाव लिहायला लागल. फील मेहंदी कोण कोण. मीन्स वाईफ और नेम. नाही तसलं काही कळत नाही. माय नेम आणि उलट युअर नेम. वाय रुचुअल माय नेम युअर नेम मिक्स लव हार्ट कमिंग. Really? Okay, then write my name fast. Be quick. कोण कुठे? What? मेहंदीचा कोण. Inside. चल मग चल. कम. ओ भाऊ त्या नवरा नवरीच्या खुर्च्या चांगल्या फाडक्यानं पुसून घ्या बर का. नाही तर उगा काही राहायचं त्याच्यावर डाग बिग आणि व्हायचा समदा गोळ. काय काळजी करू नका नाना समजा काम करतो. अरे भाऊ अशी कशी काळजी करू नका. नवरीचा बाप आहे महापोरीचं लग्न आहे मोठमोठाले पाहुणे येणार आहे काही इशा आहे का. जा समजा करून घ्या व्यवस्थित. ना मॅरियाला पाहिलं का? राजकुमारी माझी राजकुमारी तर माझ समोर उभी आहे. ना अगं राजकुमारी आता परसदाराकडे गेल्या. असं मंगू काही काम होतं का त्यांच्याकडे? हो ना मॅरियाच्या हातावर. काय झालं राजकुमारीच्या हाताला? काही नाही ते त्यांनी मेहंदी काढली ना ती पाहिजे होती. असं का? बरं जाय. हा ए भाऊ त्या जरा नीट करा बर का. शोध ना कोण. What? कोण मेहंदी फाईन. Oh yes. सापडला. Oh, sorry. गंमत सुटती काय तुला. शोध फाईंड. मेहंदीचं कोण सापडलं नाही तर तिच्या हातावरचं नाव कसं काढायचं. मारिया कुठे गेली असेल मारिया. दाद्या पाहिलं का नाव? कुठं काय नाही. अरे हे काय? मारिया कुठं काय मग काय पण बडबड करते तू कळत नाही. चल कम. नाही असं कसं दुसऱ्या हातावर असेल. नाही असं काही नाहीये. मारिया चल. नाही दाद्या थांब म्हटलं ना. दाखव दुसरा हात दाखव. हायला हे कुठलं इंग्रजी? ते रोमन भाषेतलं मग तुला नाही कळणार तिकडचं असते काही विषय नाही. मारिया नेम युअर नेम है ना. Maria. बघ कळते की नाही तुला. हायला मा चांगलाच मोठा घोटाळा झालाय राव. बरं झालं दाद्या मी घरात बोलले नाही तर मग हळदीचा कार्यक्रम आणि तो शिमगाचा कार्यक्रम एकाच दिवशी पार पाडला असता.
थोरल्याचे सेल्फी पाठवले होते, पाहिले ना? हा, आणि रात्री ना हळदीचे टाकते. हा हा. Why are you discussing about this? नाही Thank you. I'll go. I have to get ready for Halad. हळद नाही ग, हळद Halad. असते ते असते. गो, रेडी गो. Okay. एका हातात दुनिया खिशात. Nothing. What is that? रुचुअल ते रुचुअल. तो कोण करते? हळद कुठे? हळद पळत. आता कोण आलं बाई पळत? वंस हळद हळद म्हणते. हग बाई हळद. आता मला काय माहित, मी तर बायकांना बोलवायला गेले होते ना. हा, आणि मी हिशोब करीत होते. हा, म्हणे हिशोब करीत होती. तो आज कुठेतरी लपून ठेवला असेल भांड. बाई डुबी आजी, मी काय ठेवू? मी खरंच हिशोब करीत होते. पाय नीट राय. हे कांडतोय शिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. लवकर सांग ते कुठं ठेवलेले भांड. ह्याला काय अर्थ आहे राव? मला फोटो काढायचे होते, तिकडे हे वाट बघत असतील. आता बंटी शर्ट असताना कायला काळजी करता? हळद नसेल सापडत तर दुकानातून घेऊन येऊ का डुबियाची? अरे बंटी, नवरदेवाची उष्टी हळद लावित असते पोरीला. काजू कुठं होती का? अहो, राणी वहिनींच्या खोलीत होती, कपाटात. झोपून ठेवली होती हो. जाऊ द्या, आपल्याला माहिती आहे सवय. हळद लावून घ्या. Why are you dancing? रुचुअल पद्धती इकडची नाचायचं असतं ते हळद घेऊन. Madan, Halad. Really nice.
tighten. Right? बाई टन म्हणजे टन नाही मग? तिला हळद लावायची म्हणती. नो नाव नो नाव. No, no. मारिया लिसन. I don't want to listen. I want right now. मारिया. Fine. काय नाही झालं, मी घेऊन आलो. मारिया, I'm sorry. I don't want to listen you. Maria, but You promise me and suddenly go back on your words? I am ready. Really? Yes. Thank you. ऐका तिचा उत्साह बघता असं वाट राहिले नाही मग हिच्या लग्नाच्या दिवशी हिचंच लग्न करावा. काढ तोंडाच्या. राजकुमारी जी कुछ चुक्या क्या? त्यांना हळद लावायची म्हणते. काय आला? ते त्यांच्यासाठी हे नवीन आहे ना त्यामुळे हट्ट करतेत. अरे मग लावू दे की. राजकुमारीजी बसा, घ्या लावून. असं नाही. वाजवा मामा. गावातून फेरफटका मारून येतो जर खरंच पाहुणे आलेले तो गपगुमान बसा. राजकुमारीजी झाला आता. Madan, thank you. Listen, we'll announce our wedding tomorrow in Uncle's marriage. अरे मंगीच्या लग्नात तुमच्या लग्नाची अनाउन्समेंट करायची म्हणली. Thank you. तू कायच्या काय वचन देऊ राहिलंय तिला. उद्या जर तिने केलेली अनाउन्समेंट कळली तर काय करशील? तेच कळना झालंय मला. घरच्यांना जर लग्नाचं कळलं ना काय म्हणते आणि हिला जर का म्हंटल असं करू नको ते काय ऐकणार आहे भाई. तिनं तर आताच धिंगाणा सुरू केलाय त्यामुळे नको. अरे मग उद्या लग्नात काय करणार आहे? अरे बाबा डेंजरच्या वर अडकलाय तू. आता तू काय उद्या खरं नाही. समधी तयारी झाली ना? हा उग गायबानेवानी करू नका. हा नाही तर मांडवात फोटो काढायला समधे तयार राहत्या आणि कामाच्या भेनं समधे पळून जात्या. आणि दुसरी विनंती बाबा हो, दारू पिऊ नको, भांडणं करू नका. हा नाही तर लोक पाहिले तर तुम्हाला चढा तो जोर. हा
पाहुणे घरात आणि मांडव दारात. इज्जतीचा भाजीपाला करू नका. अरे दादा किती असं दात घासून राहिला, आवर ना पटापट. ए बिट्टे, इतकी काऊन काही करतीये? हा, दात तर घासू दे, आवाज देत तुला. हा बर बहिणीच्या नको बाई काजू, तुझं बरं आहे बाई, तुला नुसतं घरचंच करावं लागत, पण मला घरचं करा तिकडं ऑफिसाचं करा, जीव लईच थकतो बाई त्या गणगणीनी. अहो बाई काजू, ती लई दमती. अगं काल तर तिनं 13 कागदावर सह्या केल्या, 13. तरी बरं हळदीला आली. आता तू काय शोधताय? अगं नारळाची कोणी कुठे ठेवली? ते ठेवली मी व्यवस्थित, आणि आचरणाला लागणार सामान ते जेवणाच्या ठिकाणी नेऊन ठेवलंय. बाई किती काम करते बाई माई पोर. कौतुक राहू द्या बाजूला, पहिल्यांदा चहा घ्या. अगं तू पण घे ना. नको समजांना द्यायचं अजून. बर जाय. काजू हा चहा दे बरं. सकाळ सकाळ चहा पिल्या वगैरे मला काय उमगत नाही बघ. अगं माहिती आहे मम्मी, मला घे. मला नाही लागत सकाळी सकाळी चहा. काजू ते पप्पा येणार आहेत आज फ्रीज घेऊन. लय मोठा घेतलाय बरं का फ्रीज. असं पाणी टाकलं का असं थंडगार होतंय. काजू मला माठातलं गार पाणी दे बाई. नाही तर राहू दे, मीच घेते. नाही तर लोक म्हणायचे पोरीलाच काम सांगतेत म्हणून. चहा घेऊन ये. हा दादा आले. घे चहा. मग या गावावर ना किती याची उठलीत. उठ ना, आवर ना लवकर. नवरी आहे ना तू. सकाळी सकाळी डोकं नको. मग या ग उठ ना. काय असं करते, असटलं वाणी नको करू बरं. अगं समते पाहुणे येतील ना, लगीन घर आहे ना. Hello, good morning. Where is Madan? हा अगं काय म्हणतात सांग ना लवकर. दादा कुठे विचारती? ते खोलीत आहेत. Okay. मग या ग उठ ना. Good morning. अगं काय असं करू राहिली बरं. उठ बरं, उठ, आंघोळ करून घे लवकर, ताप घासून घे. Madan! Madan! Good morning. I'm so happy today. Finally, we are going to announce our wedding date. लग्नाची अनाउन्समेंट करणार आहे ना, म्हणून खुश आहे. You know, Madan, time flies so fast. We came from England, we decided to get married, and finally our wedding date is approaching. I want to see everyone's happy face when we'll announce our wedding date to them. वेळ किती वेगात चाललाय ना. इंग्लंडहून आलो, लग्नाचं ठरविलं, आणि आता तो दिवस बी जवळ येणार आहे. आणि आज जेव्हा अनाउन्समेंट करीन ना, तेव्हा समध्यांचे आनंदी चेहरे तिला बघायचे, आणि तो दुःखी मला. Everyone happy. Yeah. Okay, I'll go and get ready. Bye. कळलं का? माझ्या थोबाडावरचा रंग का पडलाय? हो पडलाय, मला तर काय सुधारणाच. बरं तू अनाउन्समेंटचं काय करणार आहे? अजून तरी काही विचार केलेला नाही गाड्या. विचार केला नाही? अय बाबा, अरे त्या मारियाने अनाउन्समेंट केलेली मी तुला कळली ना, तर भाई कुठून मारित असतो मिथून.